ओम श्री गणेशाय नमः. अध्याय 25वा. या 25व्या अध्यायातील भावार्थ श्री गुरुचरित्र पारायणाचे भावार्थ आपण बघत आहे. त्या 25व्या अध्यायाचे आपले पारायण नुकतेच संपन्न झालेले आहे, तरी कथा आपण बघत आहोत. विदूर नावाचे एक नगर होते. विदूर, ज्याप्रमाणे प्रत्येक गावाचं नाम उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याप्रमाणे विदूर नावाचं एक नगर होते. तेथील यवन राजा मोठा क्रूर होता. ज्या विदूर नावाचं नगर होतं त्या नगराचा राजा यवन हा राजा मोठा क्रूर होता. तो ब्राह्मणांचा दोष करीत होता. जे ब्राह्मण असतात, विद्वान ब्राह्मण, त्यांचे काय करत होता? तो दोष करत होता. तो ब्राह्मणांना म्हणत असे, जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी काय करा, माझ्या सभेत येऊन वेदाचे पठन करा, वेद म्हणावे, मी त्याला पुष्कळ काय देईन, धन धान्य देईन. जो कोणी विशेष वेदाचा अर्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल. जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, जे खरोखर विद्वान ब्राह्मण होते, ज्ञानी पंडित ब्राह्मण होते, ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत. काय आहोत? आम्ही अज्ञानी आहोत. विद्वान ब्राह्मण म्हणतात आम्ही अज्ञानी आहोत. ज्यांना वेदाचं ज्ञान होतं, सर्व गोष्टीचं ज्ञान होतं, तेच ब्राह्मण म्हणतात आम्ही काय आहोत? अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत. पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली होती. जे खरे ज्ञानी नव्हते, आता राजाने घोषणा केली होती, राजाची घोषणा होती की जो खरा विद्वान ब्राह्मण आहे त्याने माझ्या सभेमध्ये येऊन काय करावं, वेद पठन करावं, मला वेदाचं वेगळ्या प्रकारचं काय सांगावं, ज्ञान सांगावं, अशी त्याने घोषणा केली होती. जे विद्वान ब्राह्मण होते ते त्याच्या सभेत जाणार नव्हते आणि त्याच्या सभेमध्ये काय करणार नव्हते, आपल्या वेदाचं काय करणार नव्हते, त्याच्यासमोर ज्ञान प्रतिपादन करणार नव्हते. परंतु जे द्रव्याच्या हाव सुटलेले मंडळी आहे, ब्राह्मण मंडळी आहे, ते ब्राह्मण काय करत होते, ते म्हणाले की आम्ही विद्वान आहे महाराज, मी तुमच्या या दरबारामध्ये येऊन मी काय करेल, तुम्हाला वेदाचं ज्ञान सांगेल. ते ब्राह्मण लोक त्या मल्लेच्छ पुढे जाऊन वेदाचं वाचन करून दाखवू लागले. मल्लेच्छेच्या मनात कपट होता. यज्ञ कांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करतात, रीतसरपणे पशु हत्या करतात. हे वाक्य कोणाचे आहे? त्या राजाचे आहे. त्या ब्राह्मणाला बोलतात. जो ब्राह्मण द्रव्याच्या लालचीने त्याच्या दरबारामध्ये जातो आणि तो वेदाचं ज्ञान त्या राजाला सांगतो, त्या राजाला सांगत असताना तो त्याला यज्ञाचं रीतिशीर व्यवस्थिशीर काय करतो, यज्ञाची महती पटवून देतो. तर त्या राजाच्या मुखारविंद्रामधून शब्द येतात, ब्राह्मण यज्ञ करतात, रीतिरिवाजापणे पशु हत्या करतात आणि आम्हा मल्लेच्छांची मात्र निंदा करतात, आम्हाला पशुचा वध करणारे म्हणतात. अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे. त्याची योग्यता होती, त्यांना पुष्कळ धनधान्यही देत असे. ते जे राजा होते त्यांना एखाद्या ब्राह्मणाची योग्यता जर पटली तर त्यांना काय करत होते, ते राजे पुष्कळ धनधान्यही देत होते. ही वार्ता देशोदेशी हवेप्रमाणे पसरली. देशोदेशी हवाप्रमाणे पसरल्यानंतर ब्राह्मण वृंदांना ही बातमी कळाली. द्रव्याच्या आकांक्षेने पढत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठन करून दाखवू लागले. असे चालता असताना दोन दुर्दैवी ब्राह्मण त्यांच्या यवन राजाला येऊन भेटले.
आम्हालाही तीनही वेदाचं ज्ञान आहे, वेद येतात असे म्हणून त्यांना यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले. स्वतःची प्रशंसा ते ब्राह्मण आपल्या स्वतःच प्रशंसा त्या राजाला करू लागले. आमच्याशी वेदांताशी चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणीही नाही. जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असेल तर त्यांना आमच्यासमोर चर्चा करण्यासाठी बोलावे. ते ब्राह्मण लोक त्या राजाला सांगतात, हे राजन, तुझ्या जर नगरामध्ये कोणी वेदाचं गुह्य ज्ञानी असणारे ब्राह्मण असतील तर वेदाचं चर्चा करण्यासाठी तू काय कर, त्या ब्राह्मणाला आमच्यासमोर तुझ्याच दरबारामध्ये काय कर, बोलव आणि आमची त्यांची चर्चा कर. त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरीतील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाले, तुम्ही या दोघांशी चर्चा करा. जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर काय देईन, धनधान्य देईल. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत. महान पंडित आहेत. त्यांचीच नावे घोषित करून त्यांनाच सन्मान करा. यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन साक्षात त्यांचा सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मी जसा यवनाचा राजा आहे तसे ही विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला. ते दोघे तामसी होते. इतर ब्राह्मणांना दोषणे देऊन त्यांच्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले. ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या राज्यात जर कोणी वादपट्टू ब्राह्मण मिळाला तर त्यांच्यासह विवाद करू व त्याला कोणी मिळाला नाही तर गावोगावी यत्रपत्र घेऊन पुढे जाऊ. यवनाची आज्ञा घेऊन ते तमासिक विप्र सर्व नगरे हिंडू लागले. ते जे दोन ब्राह्मण आहे स्वतःची डंका पेटवणारे, ते दोन ब्राह्मण त्याच्या नगरीची आज्ञा घेऊन त्या राज्याची आज्ञा घेऊन ते विप्र सर्व नगरामध्ये हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावरती कुमसी गावात आले. समोर ते चालत कुठे आले? दक्षिण प्रांतामध्ये भीमेच्या तीरावरती कुमसी गावामध्ये आले. त्रिविक्रम मुनींनी ख्याती त्यांची ऐकली होती. जे त्रिविक्रम मुनी होते अगोदरच्या अध्यायामध्ये आलेले, ज्यांना श्रीगुरूला नृसिंह आणि श्रीगुरू परमेश्वराचं भगवंताचं एक रूप दाखवून दिले होते. ते त्रिविक्रम मुनींनी ख्याती त्यांची ऐकली होती. ते दोघं त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादिवदास आव्हान केले. त्यांनी काय केले? ज्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा झाली होती त्यांनाच त्या दोन विद्वान पंडित लोकांनी, आम्ही जास्त विद्वान आहे असे म्हणणारे त्या विक्रमाला काय केलं? करत होते, आव्हान केले. त्रिविक्रमाने त्यांचे पूर्ण कीर्ती ऐकून वाद टाळण्यास प्रयत्न केला. काय केलं? आम्ही अति विद्वान आहोत असे घेऊन या जगतामध्ये डंका पेटवत आहे म्हणून ते त्रिविक्रम काय करत आहे? त्या वादाला काय करत आहे? टाळत आहे. त्या वादापासून दूर होत आहे. वादापासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहे. त्रिविक्रमाने गाणगापुरास नेऊन गुरूंच्या हस्ते त्या दोन विद्वान ब्राह्मण जे आम्ही जास्त शहाणी आहे त्यांना गाणगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असे त्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांचेही गोड बोलून त्यांना गाणगापुरास घेऊन आले
आता कोण त्रिविक्रमाने काय केलं, त्यांना काय केलं, गोड गोड बोलून त्यांना गांडगापुरास आणले. ते श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणाच्या पूर्व इतिहास कथा त्रिविक्रमाने श्रीगुरूंना सांगितला. आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून द्या, असं त्रिविक्रमाला बोलण्यास सुरुवात केली त्या ब्राह्मणांनी. असे ते म्हणाले आहेत. मी त्याशी नाना प्रकारे समजूत घातली, पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ. तुम्ही अज्ञानी करावी. श्रीगुरु त्या विप्राला म्हणाले, आम्ही तपासी संन्यासी. आम्ही कसे आहोत? तपस्वी आहोत. संन्यासी लोक आम्हाला जे जय पराय आहे. जय आणि पराजय काय आहे? सारखाच आहे. संन्याशांनी यतीवर विजय मिळविताच कुणालाही कसाच मोठेपणा आहे. गर्वाने सर्वांचा नाश होतो. जे दोन ब्राह्मण आहे त्यांच्या गर्वाने काय होतो? त्यांचा नाश होतो. देव दानव याचेही गर्वामुळे काय होते? मरण ओढवते. वेदांत कुणाला कळतो? वेदांत वादिकांना सिद्ध हा मार्ग कळत नाही. त्यांनाही वेद साध्य करता येत नाही. तेव्हा उगाच गर्व करू नका. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीगुरूंचे बोलणे ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही 3 वेदाचेही अंगसंहिता जाणतो. त्यानंतर फार अपूर्व घटना घडलेली आहे. ते आता पुढील अध्यायामध्ये आहे. या 25व्या अध्यायामध्ये विदुर नगरीचं जे गाव होतं, त्या नगरीमध्ये काय होता? यवन नावाचा राजा होता. त्या राजाने अशी एक घोषणा केलेली होती की कोणी विद्वान ब्राह्मण असतील तर त्यांनी काय करावं? मला वेदाचं काय करावं? पठन करावं. वेदाची माहिती सांगावी, यज्ञाची माहिती सांगावी. आणि तो राजाही काय करत होता? काही ब्राह्मणांची निंदा करत होता. करत असताना त्याला काही ब्राह्मण लोक विद्वानही भेटायचे. विद्वान भेटल्यानंतर काय झालं की ते विद्वान ब्राह्मण भेटल्यानंतर त्याचेही डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर ते राजे जे विद्वान होते त्यांनाही काय करू लागले. नंतर कालांतराने त्यांनाही धनधान्य देऊ लागले. शब्दाला ते हे करू लागले. परंतु या राजाने केलेला एक पण होता की जे विद्वान असतील त्यांनी माझ्या सभेमध्ये यावं आणि मला वेदपठण सांगावं. परंतु असे 2 ब्राह्मण अहंकाराने त्या ठिकाणी आले. त्या त्रिविक्रमाकडे गेले. त्रिविक्रमाकडे गेल्यानंतर समोर चालता त्या त्रिविक्रमाने त्यांना दंडवत प्रणिपात केला आणि सांगितले, महाराज तुम्ही माझ्यासोबत गांडगापुराला चला. गांडगापुराला नेल्यानंतरही त्यांना काय होतो? अहंकार होतो. अहंकार झाल्यानंतर काय करतात? गुरु महाराजही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. समजून सांगतात. परंतु त्यांचा अहंकार काही शांत बसत नाही. आता अध्याय 25 इथे संपलेला आहे. तर अध्याय 26 मध्ये त्यांचा पुढील वृत्तांत आपल्याला बघायचा आहे. इति हा अध्याय 25 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. ओम श्री गुरु दत्ताय नमः. श्री गुरु रंगनाथ बाबाय नमः. ओम श्री शब्दिमा सरस्वतये नमः. ओम श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज